विशाल आणि त्याची टोळी आज काय म्हणत असेल माहिती? पाटील सांगावं जरा. धन्यवाद धन्यवाद, बस आमची जिरली. आणि खरंच आज मजा आली. म्हणजे एखादा व्यक्ती जर माज करत असेल आणि त्याचा माज जर जिरला ना, ते पाहण्यात जे सुख आहे ना ते कशातच नाहीये. तुम्ही जर माझ्यासारखे असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पण मला आज खरंच खूप मजा आली. आणि राखी सावंत आल्यापासून तर एंटरटेनमेंट चालूच आहे. मी आज राखी सावंतची थोडी इमोशनल साईड पाहिली शेवटला. थोडं मला पण वाईट वाटलं की ती कोणत्या कंडिशन मधून इथपर्यंत आलेली. बट माणूस आहे, माणसाला खूप गोष्टी सहन कराव्या लागतात. त्याचं पण तसंच झालंय. आणि व्हॅलेंटाईन वीक चाललाय, उद्या व्हॅलेंटाईन डे, म्हणून बिग बॉसने ठरवलंय का की जोड्यांचं एक ते असतं ना ते दाखवायचं. म्हणजे रुचिता विशाल मध्ये जे चाललं होतं ते गुलू 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 गुलू, नंतर प्राजक्ता आणि करण मध्ये ते हात पकडापकडीचा काय खेळ चालला होता काय माहिती. आता त्या दोघांना 7 फेरे एकत्र घ्यायचे की काय करायचे काय माहिती. पण त्या दोघांचं पण चाललं होतं कॅमेरा असं झूम करून दाखवतो, झूम. अरे कशाला, तो टास्क चाललाय तो दाखवा ना, हे झूम करून त्याला दाखवतात. ते काय विषय यार. आणि अनुश्री, तिचे रंग परत दिसले, ती परत पागल झाली, चिडली रडली, काय काय झालं असेल, पण मजा आली. टोळीमधलं कोणीच कॅप्टन नाही झालं. पर्सनली मला टोळी नाही आवडत. मला मान्य आहे ते घरामध्ये एंटरटेनमेंट करतात, भांडणं करतात, पण मला नाही आवडत ते खरंच. आणि आज टोळीमधलं एक सुद्धा जण कॅप्टन नाही झाला, घराला कोणीच कॅप्टन नाहीये. हे मागच्या सीझन मध्ये पण झालं होतं. पण आता मजा येईल पाहायला, कारण राखी सावंत आता रूल करते, स्वतः सगळं रूल करते, तिला वाटेल तसं करते ती. त्याच्यामुळे पाहायला तर मजा येतेच आहे. आणि जी टोळीची जिरली आहे त्याच्यामुळे अजून आनंद वाढलाय माझा. माझ्या चेहऱ्यावरती तुम्हाला तेज दिसत असेल. हे तेज बाकी कसलं नाही, हे ते टोळी हरल्याचं तेज आहे. तो विशाल आहे ना, तो विनाकारण जो बिरबल बनायचा प्रयत्न करतो ना, त्याच्यामुळे मला असं त्याची जिरली का बरं वाटतं, खरंच बरं वाटतं. आणि आज सुखी, आज मला खूप मस्त झोप लागेल. आज मला रोशनसाठी वाईट वाटतंय की बिचारा कॅप्टन नाही बनू शकला, बट तो बोलत नव्हता काहीच. सागर कारणे एक मुद्दा सांगितला की तू काही बोलतच नाहीये, तो अनुश्रीच कम्प्लीट करतोय. सो तो कॅप्टन बनू शकत नाही आता तरी, बट त्याचं ठीक आहे. पण अनुश्री बरं झालं यार, कारण ती सगळीकडे जात होती ना, याला कन्व्हिन्स कर त्याला कन्व्हिन्स कर, प्राजक्ताला नॉमिनेट करून सुद्धा प्राजक्ता प्लीज मला कॅप्टन बनव प्लीज, हे सगळं करत होती. बरं झालं. परत हा एवढा इझी चान्स अनुश्रीकडे परत नाही येणार, कारण तिच्यासोबत फक्त रोशन होता. हे तिला खूप इझी होतं. बट राकेश बापट काय गेम फिरवलाय. मान्य आहे मला, भाऊची धक्का, त्याला काहीही बोलतील, काहीही बोलतील, कितीही बोलतील, बाकीच्याला पण बोलतात, बाकीचे बिल्लाजनवाणी सोडून देतात, हा पण सोडून दिला, संपला विषय. पण मजा आली, खरंच मजा आली. तुम्हाला जर मजा आली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि नक्की सबस्क्राईब करा. ते खाली लाल काहीतरी आलंय ना, त्याच्यावर क्लिक करा, चॅनल पहा, सबस्क्राईब करा. थँक्यू. Thanks. Love you.